तर खूप वेळाने व्हिडिओ घेतलाय. हॅलो नमस्कार. तर बघा, आता तुम्ही म्हणाल की इतक्या लेट काय करताय, हे उन्हाळ्याचे कामं. तर थोडं आमचं लेटच झालं हे कामं करायचं, आणि जरा व्हिडिओ पण तुम्हाला हा लेटच येत आहे, थोडा लवकरच काढलेला व्हिडिओ आहे. तर मग म्हटलं चला आता आज खूप दिवसानंतर हा व्हिडिओ शेअर करत आहे. बाकी मागेच राहिला होता हा व्हिडिओ. तर बघा, आता इथे माझं चालू आहे सरगुंडे फोडणी घालायचं. तर मी सरगुंडे फोडणी घालायला घेतले, तर दिशा बोलली की मीच घालते म्हणून आई. आणि आज जरा पापड वगैरे करायचे होते, बटाट्याचे चिप्स वगैरे करायचे होते, म्हणून मग माझी गडबड सुरू होती. तर मी म्हटलं चला आता गॅसवर कसं आहे, गॅसवर केल्यापेक्षा छान असं मस्त आपल्या मागे आवार आहे, मस्त चूल पेटवा आणि चुलीवरच स्वयंपाक करा. आपला स्वयंपाक नाही, सॉरी, चुलीवरच आपले सर्व कामं करा. तर आता बटाट्याचे चिप्स करायसाठी घेतले. हे बटाट्याचे चिप्स ना मी रात्रीच पाळून ठेवलेले होते. काढून छानपैकी असे चिप्स पाडून ते पाण्यामध्ये टाकून ठेवले रात्रभर. आणि सकाळी सकाळी बघा, इथं आता चूल घेतली पेटवायला. छान चूल अशी मस्त पेटून आता यामध्ये आपण गंज वगैरे मोठ्या गंजामध्ये पाणी टाकून छान असं पाणी हे होऊ देणार आहे. मस्तपैकी पाणी उकळू देणार आहे. आणि पाणी उकळल्यानंतर मग मस्त आपण ते चिप्स आहेत, हे बघा इथं चिप्स काढून ठेवले. तर हे थोडे थोडे करून मी शिजवणार आहे. आता हे चिप्स शिजवायला आपल्याला जवळजवळ 10 ते 15 मिनिटच लागतील, कारण चुलीवर जरा लवकरच शिजून येतं. आणि तुम्ही बघा, चुलीवरचा स्वयंपाकही असा पटकन होतो गॅसपेक्षा, खूप लवकर होतं. पण कसं आहे, आता चुली वगैरे राहिल्याने इंधन वगैरे नाही राहिलं, आणि हे इंधन आता आमच्याकडे होतं म्हणून मी चुलीवर चूल पेटवली, चूल करायसाठी पेटवली. आणि हे इंधन आम्ही मागे झाडं वगैरे आमच्या तोडले होते, तर ते होतं माझ्याकडे शिल्लक. म्हटलं चला आज इंधन आहे तर आपण चुलीवरच मस्त बटाट्याचे चिप्स, पापड वगैरे जे आता आपण काही बनवणार आहोत ते चुलीवरच बनवू. आणि बसून करायला ना मला खूप आवडते. कसं आहे, मी गावाकडे जेव्हा मी होती ना, तेव्हा चुलीवरच स्वयंपाक वगैरे करायची. मला आवडते चुलीवर स्वयंपाक करायला, खूप आवडते. तर मग इथे आता बघा, मी चेक करताय तसे बटाट्याचे चिप्स मी इथे गंजामध्ये टाकून घेतले. आणि आता चेक करून घेते की हे शिजले की नाही. तर मग आता आपले बटाट्याचे चिप्स बघा मस्त शिजले का, दाबून बघितला मी एक तर बघा आता हे कसे असे दाबून पाहायचे, आणि एकदम पटकन असं आपला बोट चालला जातो त्याच्यामध्ये, आणि नरम होतात ते. शिजले आहेत छानपैकी. आता हे एका टोपलीमध्ये काढून वगैरे हे करणार आहे, आपल्याला सोकत घालायची आहे. तर बघा इथं मी ते थंड होतात चिप्स, तोपर्यंत म्हटलं चला आता आपण वांगे तोडून घेऊ, कारण मला वांग्याची भाजी पण बनवायची होती. आणि आज मी वांग्याची भाजीसुद्धा चुलीवरच बनवणार आहे, कारण चूल पेटलेलीच आहे. म्हटलं तर चला छानपैकी चुलीवरची भाजी करूया. आणि चुलीवरचा स्वयंपाक ना खूप छान होतो. तर इथं बघा, आपल्याकडे मिरचीचं झाड आहे, लिंबूचं झाड आहे, घराच्या मागे हा जो आवार आहे ना, तिथे असे छान छान झाड आहे. आणि ह्या झाडाला ना वांग्याच्या आठवड्यातून एका भाजीचे तरी आमचे वांगे निघतातच. म्हणजे आमची सर्वांची एक भाजी आठवड्याला वांग्याची होते या झाडाची. तर कुंडीमध्ये पण असे काही छोटे छोटे झाडं लावून घेतलेले आहे. हे बघा असे किती छान असे झाडं लावले. तर पहा आता हे चिप्स आहे ना, मी आता टोपलीमध्ये काढून घेते असे थोडे थोडे करून पूर्ण. आता हे काढून घेतल्यानंतर यावर आपण आहे ना थंड पाणी टाकणार आहोत, म्हणजे हे चिप्स एकमेकाला चिपकणार नाही आणि लवकर थंड होतात आणि आपल्याला पसरवायला पण सोपे जातात. मग आता हे काढून घेतल्यानंतर मी माडीवर जाऊन छान असे कापडावर पूर्ण चिप्स पसरवून घेणार आहे. आणि तोपर्यंत हे राहिलेले जे चिप्स आहे ते पण शिजवून घेते. इथं बकेटीमध्ये तुम्हाला बटाटे दिसत असेल, तर हे आहे ना मी बटाटे पण शिजवणार आहे, कारण मला बटाट्याच्या चकल्या पण करायच्या होत्या. चिप्स झाल्यानंतर मी लगेच चकल्या पण बनवणार आहे. त्यासाठी बघा आता बटाटे शिजून झाले होते, तो काही मी व्हिडिओ घेतला नाही, कारण मी चिप्स वगैरे टाकायच्या नांदामध्ये होती. तर बटाटे शिजले, त्याची साल काढून घेतली. आता इथे एका भांड्यामध्ये मी ते बटाटे किसणीने बारीक करून घेते. आणि हा बघा साबुदाणा आहे ना, हा मी रात्रीच भिजत घातला होता. तर त्या साबुदाण्याला पण छान असं चुलीवरच शिजवून घेते. आणि ह्या चकल्यांना टाकायला खूप सोप्या गेल्या, खूप मस्त नरम पण होतात आणि टाकायला भारी जात नाही काही नाही. आपल्याला साचा जो चकल्याचा असतो ना, तो दाबायला सोपा जातो. आणि इतक्या छान झाल्या होत्या ना ह्या चकल्या, पूर्ण अशा पटापट मस्त अशा फुटतात, मोठ्या मोठ्या मस्त मोठ्या आकारामध्ये फुटून राहिलेल्या आहेत तेलामध्ये तळल्यानंतर. आता ह्या बघा आपल्या सर्व चकल्या इथं मी
बनवल्या. पूर्ण माझे 2-3 परडे वगैरे भरलेले होते. आजूबाजूची जागा खूप साऱ्या चकल्या झाल्या होत्या आपल्या. मग इथे बघा हा पापडा दिसत असेल तुम्हाला, वाळू घातलेला. 2-3 दिवसाच्या आधी मी पापडा पण बनवला. आणि ह्या चकल्या इथं बघा कशा पसरवलेल्या आहे कापडावर. त्यानंतर आपले चिप्स पण आता जवळ सोकत आले मस्त. दुपारची वेळ होती, दुपारी 2-3 वाजले होते तेव्हाच्या टाईमला बघा चिप्स किती लवकर वाढून गेले. कारण ऊन खूप तापत आहे ना, त्यामुळे पटकनच सर्व उन्हामध्ये वाळत घातलेलं जे आहे ना ते सुकून जातं. तर इथं बघा असं चटई कापड वगैरे असं टाकून सर्व छानपैकी असं मस्त वाळवत घातलेलं आहे. चिप्स, चकल्या, पापडा वगैरे असं आपले जे उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ आहे ना ते मी इथं वाळत घातले. त्यानंतर हा बघा आता संध्याकाळचा वेळ आहे. संध्याकाळी चिप्स पण वाळले होते, चकल्या वाळल्या होत्या. मग मी सर्व चिप्स एकत्र केले आणि असे बघा वाळत असे मोकळे करून ठेवून दिले. कारण आता उद्या पण याला ऊन द्यायची होती. त्यानंतर बघा चकल्या करून झाल्या. आणि हा व्हिडिओ दिसत आहे ना, येत आहे ना, हा तुम्हाला दुसऱ्या दिवसचा म्हणजे 2 दिवसाचा मिक्स व्हिडिओ येत आहे. दुसऱ्या दिवशी ना मी असे बटाट्याचे पापड करून घेतले. तर मी बटाटे पण छान असे चुलीवर शिजवले, साबुदाणा वगैरे. साबुदाणा न घालताना मी यामध्ये नायलॉनचे पोहे बारीक करून टाकले होते. मला ना ते रेसिपी घ्यायचं लक्ष नाही राहिलं, जरा गडबडच होते या दिवसाचे कामं करायचे. तर घरचे कामं करून हे एक्स्ट्राचे कामं जे असतात ना ते करताना खूप गडबड होते, खूप धावपळ होते. म्हणून मग मी ते इथं व्हिडिओ बराचसा शूट राहताना दुपारचे वाजलेले आहे. पापड वगैरे 5 झाले. मला सर्वांनी आम्हाला मदत लागली केली होती पापड थोडी करायला. छोटीशी भूक. त्यानंतर आम्हाला तर मस्तपैकी सर्वांना आम्ही खूप कच्चा भूक चिवडा लागली होती बनवलेला आहे. संध्याकाळी. मग आम्ही असं छान कच्चा चिवडा बनवला आणि मस्तपैकी एन्जॉय केला सर्वांनी कच्चा चिवडा. तर बघा आता इथे चिवडा वगैरे आपला खाऊन घेऊ. आणि त्यानंतर आता पापड जे मी बनवले होते ना ते घरातच असे सावलीमध्ये फॅनमध्ये वाळत घातले. तर आता आपले पापड पण सोकत आलेले आहे. तर हे मी आता थोडे थोडे करून सर्व उन्हामध्ये बाहेर ठेवून घेते. काही थोडीफार ऊन आहे आता संध्याकाळची उतरती राहिलेली आहे. तर हे उन्हात घालून घेते वाळू. त्यानंतर मग आता संध्याकाळचा बाकी आहे आपला स्वयंपाक. तर आज ना मी सोयाबीनचा पुलाव बनवणार होते. आज स्वयंपाकाचा तसा कंटाळा आला होता कारण भाज्या घालून बनवलेला व्हेज पुलाव आहे. तर म्हटलं चला छान मसाले भात वगैरे बनवायचा आपण. छान सोयाबीनच्या वड्या, 14 एप्रिलची तर गोबी, काहीतरी आलू वगैरे जेवणामध्ये घालून छान मस्त असं असा पाहिजे. भात आणि भातासोबत बघा मटकी. तर मटकी बनवली आहे रस्स्याची. पुलाव रस्सा आणि मसाले भातासोबत रस्सा असला म्हणजे ना खूप छान लागते, खूप मजा येते मसाले भात जेवायची. तर मी तर मटकीची पातळ अशी भाजी बनवलेली आहे, रस्सा भाजी आणि मसाले भात बनवून घेतला. आणि खूप छान स्वयंपाक झाला होता आजचा. आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे केलं. आणि त्यानंतर झालेल्या पुलावसाठी भाज्या रेडी आहे. त्यामध्ये घालते आता मस्त गरम पाणी. गरम पाणी घालून छान असं मिक्स करते. आणि यामध्ये टाकायचे आहे आपल्याला तांदूळ.